शाहू महाराजांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग. बैराच्या महत्त्वाचा तोफा नव्हेत. 1910च्या सुमारास सांगली जिल्ह्यात लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर वाडी वसवली. शाहू महाराजांचा किर्लोस्करांवर विशेष लोभ होता. पहिल्या महायुद्धानंतर कारखाना बंद पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण लोखंड, पक्के रंग आदी कच्चा पक्का माल इंग्लंडहून घेणे बंधनकारक होते आणि युद्धानंतर आयात निर्यात मंदावली. कच्च्या मालाची चणचण वाटू लागली. यावर उपाय शोधताना किर्लोस्करांना एक कल्पना सुचली. ती त्यांनी आपले स्नेही टेक्निकल स्कूलचे सुप्रिंटेंडंट काटे यांना सांगितली. बापूसाहेब महाराज कागलकर यांच्याकडे दोघेजणी गेले. त्यांनाही ही कल्पना पटली. मग छत्रपती शाहू महाराजांकडे जाण्याचे त्यांनी कबूल केले. तिघेजण शाहू महाराजांसमोर उभे राहिले. शंकरराव किर्लोस्करांनी कारखाना बंद पडत आला आहे, नांगराअभावी शेतीची कामे खोळंबणार आहेत, धान्य तुटवडा, कच्च्या मालाची अडचण असे सगळे सांगितले. मग यात आमची काय मदत हवी आहे असे शाहूंनी विचारले. त्यावर सगळा धीर गोळा करून कागलकर महाराज म्हणाले, संस्थानातील किल्ल्यांवर खूप लोखंडी तोफा, चिलखते आदी साठलेले आहेत. ते जर नांगर तयार करण्यासाठी मिळाले तर मजूर आणि शेतकरी दोघेही तपतील. महाराजांनी काही क्षण विचार केला आणि म्हणाले, मजूर आणि शेतकऱ्यांना महायुद्धाच्या काळात आपणच जगवले पाहिजे. नमुन्याच्या काही तोफा प्रत्येक जागी ठेवून बाकीच्या नांगरासाठी अवश्य घ्या. त्याची संस्थेला दमडीही नको. फक्त नांगर स्वस्त द्या आणि मजुरांना सतत काम मिळत राहील असे पहा. संस्थानाचा अभिमान, स्वाभिमान, पुरातन काळापासूनच्या वस्तू असला काही मनात न आणता लोकराजाने लोकांना उदारपणे तोफा दिल्या. तोफांचे नांगर हे युद्धाकडून बुद्धाकडे जाणेच जणू होते. धन्यवाद. Thanks for watching. Subscribe my channel.